प्रभू रामचंद्र विश्वामित्र गुरुदेवासोबत आता निघालेले आहेत। राम लक्ष्मण घेऊन विश्वामित्र आता निघाले। शरयू पार होईपर्यंत दिसेनासे झाले। सगळा समाज बघत होता। अयोध्येचा शरयू पार झाले, दिसेनासे झाले। राम लक्ष्मण आता इकडे बाकीचा समाज वापस येत आहे। आता अयोध्येचा समाज, आता तिघांचा प्रवेश। विश्वामित्र आणि राम लक्ष्मण निघाले अरण्यामध्ये। अरुण नयन उर बाहु पिसाला नील जन सुंदर गोपाल विश्वामित्र महानिधिमाई। जंगल की बात है, अयोध्या की बात है। विश्वामित्र महानिधिमाई प्रभु ब्रह्मण देव जय भगवान विश्वामित्र महानिधिमाई। बाणात ताटिकेचा वध केला। गतप्राण झाली ताटिका आणि मग बला अति बलवान शक्ती विश्वामित्र प्रदान करतात। आणि मग रात्र संपली। प्रातःकाळी स्नानादिकर्म आटोपून विश्वामित्र आता आश्रमात रामचंद्रजी म्हणाले, बाबाजी यज्ञ का प्रारंभ करो आणि हम दोनों भाई यज्ञ का रक्षण करने के लिए तैयार है। प्रातःकाळी यज्ञाचा प्रारंभ झाला आणि मग पवित्र धूर आकाशामध्ये निघाला आणि नेहमीच यज्ञाचा विध्वंस करणारे दोन राक्षस सुबाहू आणि मारीज हे दोन निघालेले आहेत। आणि मग ते सुबाहू आणि मारीज निघाले अमंगल रूप लेकर आसमान की ओर दौड़ रहे। रामचंद्र जी ने देखा बिनुकर बाण राम ते ही पारा, सतयोजन का सागर पारा। बिनुकर बाण राम ते मारा, सतयोजन का
प्रभु रामचंद्र भगवान की जय। बिनुकर बाण रामते ही मारा, सतजो जनका सागर पारा। बिगर टोकाचा बाण मारला, 400 कोस जाऊन पडला मारीच आणि समुद्राच्या काठाला अग्निबाणाचा द्वारे सुबाहूचा नाश केला। आणि मग सुबाहूचा नाश झाल्याच्या नंतर आता इकडे आता काही अवघड होतं का बरं सुधीर महाराज? अवघड होतं का प्रभूला? जसा सुबाहू मारला अग्निद्वारा बाणाच्या द्वारे, तसा मारीच पण मारला असता बरं का माऊली? सुबाहूला मारला तसा मारीजीला का मारला नाही? मी तिथंच होतो म्हणून सगळ्या घटना तुम्हाला सांगतो बघा। मारीजीला का मारलं नाही याचं कारण आहे बघा। रामायण नाटकही आहे आणि रामायण इतिहासही आहे। इतिहास आणि नाटक मध्ये काय फरक आहे नाही का? घटना अगोदर घडती नंतर लिहिल्या जातो त्याला काय म्हणतात? इतिहास। पहिला लिहिल्या जातो नंतर स्टेजवर येतो त्याला म्हणतात नाटक। बरोबर आहे का? पण बोलिले वाल्मिक तैसीची कर्ण, वर्तुनी दाविन नामा म्हणे कुळियाची कीर्ती, वाढिली घन केले रामायण रामाआधी। वाल्मिकीजींनी रामायण केलं तो नाटक आहे, म्हणजे अगोदर लिहिलं नंतर स्टेजवर आलं। आणि तुलसीदासजींनी केलेलं रामायण म्हणजे इतिहास आहे, अगोदर रामायण घडलं नंतर तुलसीदासजींनी लिहिलं। म्हणजे रामायण नाटकही आहे आणि इतिहासही आहे। आणि त्या नाटकातलं मुख्य पात्र मारीच जे आहे, प्रभू रामचंद्रानं विचार केला आज जर विठ्ठलराव आज जर मारीच जर मारला तर अख्खा नाटक बिघडतो। मग एकाला जाग्यावर मारला आणि एकाला बिगर टोकाचा बाण मारून 400 कोस पलीकडे पाठवला। म्हणून बघा विचार करा, इतिहास आणि नाटक मधला फरक। इतिहास सोपी भाषा आहे बघा, शाळा शिकली असेल त्यांना माहिती असेल सोपी भाषा। इतिहास, इति याने ऐसा, ह याने हुआ, आस याने था। ऐसा हुआ था वैसा जिसमें है उसको इतिहास कहते हैं। असं झालं होतं तसं ज्याच्यात आहे त्याला इतिहास म्हणतात बरं का? म्हणून विचार केला प्रभू रामानं, अरे आपण जर आजच जर मारीच मारला तर सोन्याचा हरिण कोण होऊन येणार? सीता चोरीला कशी जाणार? रावणाचा वध कसा होणार? 33 कोटी देव कसे सोडवल्या जाणार? अख्खा नाटक बिघडणार। म्हणून सुबाहू जाग्यावर नाश केला तर मारीजीला 400 कोस तिकडे पाठवलं। आणि मग नंतर आता प्रभू आता त्या दोघाचा नाश केला। आता प्रभू पुढे निघाले। आज आता त्याच वेळेला प्रभू निघाले, पण त्याच वेळेला विश्वामित्र बाबा म्हणतात मेरा तो यज्ञ पूरा हो गया है राम, लेकिन जनक जी की यहाँ बहुत दिनों से धनुर्यज्ञ चल रहा है। हे बघा कसा शब्द वापरला विश्वामित्र बाबाने। असं विश्वामित्राने विचार केला, रामाला म्हणावं चाल रामा तिकडे जनकपुरामध्ये आपलं लग्न नाही, पण तसं नाही, शब्द वेगळा वापरला नाही का? मला काय माझ्या बापाने त्याच्याकरता पाठवला नाही, यज्ञाचं संरक्षण करण्या पाठवलं असा कायद्यावर बोट राम ठेवणार आहे। पण विश्वामित्राने शब्द बदलून वापरले नाही का? सीता स्वयंवरा करता चला म्हटले नाही विश्वामित्र, न्यायचं होतं लग्नालाच पण दुसऱ्या कारणानं। आपल्याला काही दुसरं काम असतं विठ्ठलराव, पण आपण दुसरंच काम करून नेतो सोबतच्याला, चाल अर्धा तास रामायण ऐकून येऊ। आणि 2 दिवस इकडे आव्हान खेळी रावलं तुम्ही थांबून घेतलं। बरोबर आहे का? बरोबर आहे का? तसं निमित्त लावलं नाही का की अरे जनक जी के यहाँ श्री राम बहुत दिनों से धनुर्यज्ञ चल रहा है, तो प्रभु विश्वामित्र बाबा धनुर्यज्ञ के लिए हमने तो अवतार लिया है, चलो निघाले। आणि मग वेळ नसल्यामुळे घाई निघाले। आणि मग ते सगळे नेता जनकाकडे बरेच दिवसापासून धनुष्य उचलायचा कार्यक्रम चालू होता। एक दिवसाचा नव्हता, अनेक राजे आले, प्रत्येकाने तो धनुष्य उचलायचा विचार केला, पण अनेक राजांना कुणाला धनुष्य उचलता आला नाही। आणि रावणही एक दिवस आला होता, रावणाने उचलण्याचा प्रयत्न केला, रावण आपल्या अंगावर घेऊन धनुष्य पडला। आणि मग त्याच वेळेला असं आणि प्रभू रामचंद्र विश्वामित्र निघाले। लक्ष्मणजी विश्वामित्राला वाटला आपण जर म्हणावत रामाला चला धनुष्य उचलायला तर राम कायद्यावर बोट ठेवल, म्हणून शब्द बदलून वापरला। मेरे पिता ने खाजगी काम के लिए थोड़ा भेजा है, ये तो शादी का काम है। आणि मग विश्वामित्राने शब्द बदलून वापरला, राघव चलो। आणि मग यज्ञाच्या तिकडं पूजे करता आपल्याला जायचंय। आणि धनुष्य यज्ञ आता सगळे निघाले, यज्ञ के लिए हमने तो अवतार लिए प्रभु, उसको भी हम पूरा करके आते हैं। आणि रामचंद्र जी बरं का विश्वामित्र गुरुदेव रामचंद्रजी लक्ष्मणजी निघाले।
सुधीर महाराज नका निघाले आणि मग तिथे आले धनुष्य यज्ञ सुनी रघुकुल नाथ धनुष्य यज्ञ सुनी रघुकुल नाथ धनुष्य यज्ञ सुनी रघुकुल हर्ष चले मुनिवर के साथा. आणि राम लक्ष्मण दोन्ही बंधू तयार झाले. विश्वामित्रजीच्या समवेत राम लक्ष्मणजी निघाले. चालत असताना आश्रम एक दीक मगमाही, एक सुंदर आश्रम रस्त्यात लागला. बघितलं त्या आश्रमात वास्तव्याला कोणी नाही. आश्रम तर सुंदर आहे आणि एक दारामध्ये एक मोठा दगड पडलेला आहे. म्हणून प्रभू रामचंद्रजी थांबले. विश्वामित्रजीला विचारलं, बाबा एवढा सुंदर आश्रम, वास्तव्याला कोणी नाही आणि दारामध्ये दगड नाही रामा, ती गौतमाची पत्नी अहिल्या आहे. शापानं दगड होऊन पडली. शाप कोणी का दिला त्याच्या मागे फार मोठा इतिहास आहे रामा.
म्हणजे हमारे ब्रह्मदेवाची कन्या अहिल्या अतिशय रूपवान. ब्रह्मदेवानं ठरवलं माझी अहिल्या मी त्याला प्रदान करणार, तो सर्वात आधी पृथ्वीची प्रदक्षिणा करून येईल. जाहीर झालं. सर्व प्रदक्षिणेला निघाले पृथ्वी प्रदक्षिणा करता. इंद्रदेव ऐरावतावर, महादेवजी नंदीवर, गणपती उंदरावर, प्रत्येक जण आपापल्या वाहनावर निघाले. आता दुपारचं स्नान गौतम ऋषी गंगेमध्ये करत होते. सर्व देवता घाईघाईने जाताना दिसले. स्नान करणाऱ्या गौतमांनी सर्वांना विचारलं, अरे देवता लोग, इतने जल्दबाजी में सब देवता लोग कहाँ जा रहे? अहो ती ब्रह्मदेवाची मुलगी अहिल्या त्याला माळ घालणारे जो पृथ्वीची पूर्ण प्रदक्षिणा करून येईल. आणि मग असे निघाले. आता निघाल्याच्या नंतर या म्हाताऱ्याला बिचारा कुणी सांगत नव्हतं. आता ते गणपती बाप्पाचं वाहन उंदीर थकलं. आता एवढा मोठा गणपती एवढंच वाहन बिचार आता थकण्यासारखं. आता एखादा जाडजूड माणूस लुनावर बसल्यावर किती कसं होतं, तसं ते गणपती बाप्पा एवढा मोठा उंदीर थोडेसे वाहन ते थकलं. आणि मग विचारलं तिथं की इतने देवता लोग कहाँ जा रहे जल्दबाजी में? गणपतीनं सांगितलं काय नाही, ते अहिल्या त्याला भेटणार आहे जो पृथ्वीची प्रदक्षिणा करणार आहे. गणपती बाप्पा असं आहे का? बरं. आणि मग ते स्नान करत होते आणि त्यांनी एक कपिला गाय व्यायला झाली होती. 5 प्रदक्षिणा मारल्या. कुणी? गौतमानी 5 प्रदक्षिणा मारल्या आणि 5 पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य संपादन केलं गौतमानं. कपिला गाय व्यायला झाली होती. वासराचं तोंड बाहेर आलं होतं आणि गाय पृथ्वीचं रूप आहे. आणि मग ते 5 पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य संपादन करून गौतमजी सत्यलोकात आले. ब्रह्मदेवाने आपली अहिल्या गौतमाला दिली. यथा सांगरीत्या एक लग्नाचा सोहळा पार पडला. गौतमाचं अहिल्यासोबत लग्न झालं. शेवटचं मंगलाष्टक सुरू होतं. वाजंत्री बहुगलबाला न करणे शुभमंगल सावधान झालं. आणि सावधान म्हटल्याच्या नंतर विचार खऱ्या स्वरूपात प्रगट झाला. कोण आहे तू? इंद्र लटलट कापू लागला. काय माझ्या गैरहजेरीत आला? मी तुला शाप देतो, तुला 1000 भाग पडतील. नंतर कोंबड्याच्या रूपात अग्नी दे. काय अग्नी? तू कोंबडा होण्याची मदत केली. अरे तुला शाप देतो, तुझ्या ज्वाळा काळ्या पडतील. म्हणून तुम्ही उसाचं पाचट पेटवा, नाहीतर फुलवात पेटवा. अजूनही त्याचे टोक काळपट आहे. हा गौतमाने दिलेला शाप नाही का? इंद्राला दिला. रे इंद्रा तुला शाप देतो, तुला 1000 भाग पडतील. पण त्रेतायुग नाही का? आणि सांगितलं सहस्राक्ष नाव तुला प्राप्त होईल नाही का? पुढं निघाले. पुढं लटलट कापू लागली अहिल्या. घाबरून गेली. क्षमा करा, क्षमा करा. काय क्षमा करा? पतिदेव मला क्षमा करा. काय क्षमा करा? तुला ओळखू येऊ नये पती कोण आहे? दगडाच्या हृदयाची झाली पाषाण होऊन पडशील. काहीतरी उशाप द्या. काही नाही, त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्र येतील आणि त्यांच्या रजकणाने तुझा उद्धार होईल. ही गोष्ट कोणी सांगितली? प्रभू रामाला सांगितली विश्वामित्राने. विश्वामित्राने सांगितलं, रामा आता तू ही ऋषीची पत्नी आहे, हिला स्पर्श. आणि सांगितलं प्रभू रामानं, मी ऋषीची पत्नी असती तरी मी एक वचनी एक पत्नी आहे, मी स्पर्श करणार नाही. म्हणून जिकडून हवा येत होती तिकडून प्रभू रामचंद्रानं पाय वर केला. ते रजकण आदळले आणि मग अहिल्या खऱ्या स्वरूपात प्रगट झाली. तिचाही उद्धार करून आता प्रभू पुढे निघाले. प्रभू रामचंद्र भगवान की जय. आणि मग आता अयोध्येत प्रवेश झाला. आपल्या अयोध्यापती प्रभू रामचंद्राचा इकडे जनकपुरामध्ये त्यांचा प्रवेश झाल्याच्या नंतर सगळे तिथे उपस्थित आहेत. आणि बघितलं सगळ्या मिथिला नगरी तर चकित झाली. अरे हे ऋषीचे कुमार आहेत का क्षत्रिय कुमार आहेत? कारण की थोडा कमी करा. बघितलं तर वेश ऋषी कुमारांचा आहे आणि खांद्यावर तर धनुष्य बघितलं तर हे तर क्षत्रिय आहेत. अशी द्विधा अवस्था झाली. पण तिथे आल्याच्या नंतर क्षत्रिय कुमार म्हणावं तर पोशाख ऋषी कुमारांचा आहे. म्हणून जनक राजाने विचारलं की कहू नात सुंदर दो बालक मुनिकुल तिलक की नृपकुल पालक. म्हणजे मुलं बघायचा कार्यक्रम आंबेराईत झाला. कोणाचा पांटपरीर होतो, कोणाचा नाही का,
कुणाचा कुठं होतो, आम्ही मुलगा बघितला तिथे पुड्या खात खात थुकत होता, कुणाचा पानटपरीवर, कुणाचा कुठं होतो, कुणाचा आंबेराईत, कुणाचा लग्नामध्ये. तसा रामाला बघण्याचा कार्यक्रम कुठं बघितला, आंबेराईत. आणि मग परिचय करून दिला. हा सावळ्या वर्णाचा दिसतो का नाही जनका, हा कौशल्यानंदन श्रीराम आहे. आणि गोराप्पा नाही ना, तो सुमित्रानंदन लक्ष्मण आहे. 15 वर्षाचे असतील. वयावर जाऊ नको, वयावर. या सावळ्या रामाने अरे मारीजीला बिगर टोकाचा बाण मारला, 400 कोस तिकडे पलीकडे जाऊन पाठवला आणि एका बाणासुबाऊचा जाग्यावर नाश केला. आणि मग इतका आणि सांगितलं, येत असताना ताटिकेचा उद्धार केला या सावळ्या रामानं. आणि त्याच्या पुढे येत असताना शापित पत्नी अहिल्याचा, गौतम पत्नी अहिल्याचा उद्धार केला या रामानं. इतकं ऐकल्याच्या नंतर जनक राजाला आतून इतका आनंद झाला. बाप रे, एवढे पराक्रमी मुलं आहेत. आणि हे जर मुलं माझ्या पोटी जन्माला आले असते तर मी यांचा बाप झालो असतो, म्हणजे बापाचं नाही का भाग्य मला प्राप्त झालं असतं. पण जाऊ द्या, यांचा बाप दशरथ आहे. पण जाऊ द्या, हे जर माझ्याकडे शिकायला आले असते तर मी यांचा गुरु झालो असतो, म्हणजे गुरु शिष्याचं नातं जुळलं असतं. पण जाऊ द्या, यांची गुरु विश्वामित्र वशिष्ठ गुरुदेव यांचा गुरु घराणा आहे. पण एक नातं जुळते बा, कोणतं? एवढे जर पराक्रमी आहेत आणि यानं जर धनुष्यबाण उचलला तर माझी सीता देतो, नाही का होतो सासरा, करतो जावई. लावलं डोकं तिथं. आणि मग सांगितलं विश्वामित्र बाबाला की का हो विश्वामित्र बाबा, तुम्ही एकटे आले असते तर तुम्हाला इथे आंबेराईत ठेवलं असतं, पण तुम्ही यांच्या सोबत आल्यात आहे. राजाचे पुत्र आहेत, तर राजाच्या पुत्राला त्यांच्या योग्यतेनुसार त्यांचं तसं देखभाल करावी लागते, राजाचं कर्तव्य आहे. आणि मग त्यांचा व्यवस्था तशी राजपुत्राची राजा असता त्यांची व्यवस्था घेतली. आणि मग विश्वामित्र गुरुदेव त्या मिथिला नगरीमध्ये पूजेला बसलेले आहेत. आणि विश्वामित्र गुरुदेव पूजेला बसले. प्रभू रामचंद्र म्हणतात, गुरुदेव मेरा छोटा भाई लखन नगर देखना चाहता है तो दिखा करके लावू. आता हे म्हणणं कोणाला शोभतं? मग गाईड तिथला पाहिजेत का नाही? विठ्ठलराव, आपण जर पंढरपूरला गेलो बरं का, पंढरपूरला गेल्यावर गाईड आपल्या हिंगोलीचा चालतो का? पिपळखुट्याचा जमतो का? नाही जमत. तिथलचाच पाहिजे. चला, इथे सकूचा संसार आहे, इथं पुंडलिकाचं मंदिर आहे, पडापाय इथं नामदेव पायरी, गाईड तिथलचा पाहिजे. बरोबर आहे का? नाहदात दर्शनाला यायचं म्हणल्यावर नाहदाचा माणूस पाहिजे का नाही? बरोबर आहे का? तसे शब्द कोणाला शोभतात? मेरा छोटा भाई लखन नगर देखना चाहता है तो दिखाकर के लावू, तिथलचा पाहिजे का नाही? आता पहिल्यांदाच आले. अरे प्रभूला गाईडची गरजच काय? जेने विश्व निर्मिली 21 नाही का? विचार करा, सगळे सत्ता देवाच्या हात आहेत, त्याला गाईडची गरज नाही. म्हणून प्रभू रामचंद्र असे का म्हणतात, मेरा छोटा भाई लखन नगर देखना चाहता है तो दिखाकर के लावू. हे बघा, मोठ्याला काही काम करायचं असेल ना, लहान्याचं नाव पुढं घालतात आणि काम करतात माणसं. बरोबर आहे का? म्हातारपणामध्ये ऊस खाण्याची इच्छा म्हाताऱ्या माणसाला होते. मग ते म्हातारं ते ऊस घेतं आणि दररोज दारात बसतं आणि ते ऊस सोलो देतं, खातं. त्यावेळी त्याच्याच वयाचा एक दुसरा म्हातारा गावातला येतो. अरे बुड्ढे, इतने उमर में गन्ना खा रहा है? अरे मैं गन्ना नहीं खा रहा, मेरे पोते को छिलटे निकाल कर दे रहा हूं. म्हणजे नाही का, नाव करतं नातवाचं, ऊस खाता आजोबा. तसं मोठ्याला काही काम करायचं असतं त्यावेळेस लहान्याचं काम नाव पुढं घालायचं असतं. तसं प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण दोघं भाऊ निघाले. आणि निघालेले असताना तिकडे इतका आनंद झाला. सगळ्या जनकपूरच्या महिला म्हणतात, का ग तो पुढं चालला ना, सावळ्या वर्णाचा तो राम आहे, त्याचा मागं चालला तो लक्ष्मण आहे. आणि मग ही गोष्ट सीता मातापर्यंत त्याच्या सखींनी पोहोचली. अगं सीते, फार चांगले देखणे येते, म्हणजे पळत गेली सखी बघितली. आहे बोल सुंदर है कितने, आई मैं बता नहीं सकती. आता म्हणजे अरे जिस आंखों ने राम को देखा है वो आंख को जबान नहीं वो बोल सकती, वो नहीं बोल सकती. जबान बोल सकती लेकिन वो अंधी उसी ने राम को देखा नहीं. म्हणजे अगं डोळ्यानं राम बघितला पण डोळे बोलू शकत नाहीत. जीभ बोलते पण जीभ आंधळी आहे, तिने राम बघितला नाही. मग सीतेने युक्ती सांगितली. मी तिथंच होतो बरं का रघुनाथ महाराज. सीतेने काय केलं सांगितलं, अगं फुलं अक्षदा हातात घ्या आणि वरून टाका. वरच्या मजल्यावरची गोष्ट आहे, वरून टाका आणि ते डोक्यात काय पडेल मग वर बघलं कसं असेल मग मला बघून सांगा. किती युक्ती बघा सीतेची.
आणि मग त्या गेल्या आणि मग त्या गेल्या मैत्रिणी सीतेच्या आणि तिनं वरून फुलं फेकले आणि वरून फुलं फेकल्याच्या नंतर प्रभू रामचंद्र लक्ष्मणाने वर बघितले. त्या सखीने बघितलं, सखी पळत गेली. बहुत सुंदर आहे, रूप सावळे सुकुमार, नाही का, इतके सुंदर आहेत प्रभू राम. रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार, रूप सावळे रूप सावळे सुकुमार, इतका आनंद आला, नाही का. बघितल्याच्या नंतर आता सीता मातेलाही आनंद आला आणि सीता माता गौरी पूजना करता निघाल्या. आणि इकडे प्रभू रामचंद्र हे आपल्या पूजेला गुरूंना फुलं आणून दिले आणि मग गौरी मातेची सीतेने पूजा केल्याच्या नंतर सीता मातेला शुभ शकून होऊ लागले. शुभ शकून म्हणजे इकडे ध्यान धरून आहे का, सीता मातेला शुभ शकून होऊ लागले. गौरी मातेचं पूजन केल्याच्या नंतर शुभ शकून माहितीत ना आपल्याला, मुंगूस दिसणं शुभ शकून, नाही का. किंवा वारकरी संप्रदायामध्ये डावा डोळा लवे उजवीस फुरत असे बाहे. सीता मातेचं डावं अंग चमकू लागलं, सीतेला शुभ शकून होऊ लागलं. विठ्ठलराव बरं का, स्त्रियांचं डावं अंग चमकलं पाहिजे, हे शुभ शकून आहे. पुरुषांचं उजवं चमकलं पाहिजे माऊली, नाही का, चमकलं पाहिजे. फक्त 2 मिनिटा करता ज्याचं दिवसभर चमकतं त्यानं दवाखान्यात गेलं पाहिजे. ये कोई शुभ शकुन नहीं, अस्पताल जाओ, चमड़े की बीमारी है. अंग फरकना चाहिए 2 मिनट के लिए, जिनका दिन भर फरकता है भाई, चमड़े की बीमारी, अस्पताल जाओ. तसं सीता माईला शुभ शकून होऊ लागले आणि मग आनंद झाला. आता इकडे प्रभू रामचंद्र जातात विश्वामित्राकडे. सीता माता आपल्या आईकडे 8 सखी समवेत तिकडे गौरी पूजन करून आता इथे आलेले आहेत. आता आणि आशीर्वाद दिला, सुफल मनोरथ होय तुम्हारे. आणि दुसऱ्या दिवशी स्नानादिकर्म आटोपून आता मग जनकाच्या वतीने शतानंदजी आले. शतानंदजी म्हणतात, चलो विश्वामित्र महाराज, आपके साथ दोनों राजकुमार, उनको साथ लेकर महाराज जनक जी ने स्वयंवर मंडप में बुलाया है. आणि मग निघाले. आता विश्वामित्र जी खड़े हो गए. चलो श्री राम, चलो लखन, हम देखते विजय किसकी होने वाली है. लखन जी सामने आए, बोले गुरुदेव मैं बताता हूं, दुनिया में आप जैसे साधु की कृपा जिस पर है, दुनिया में विजय उसकी होने वाली है. आणि मग निघाले. चलो श्रीराम, चलो लखन. दोनों राजकुमार, नाही का, विश्वामित्र बाबांच्या समवेत आता शतानंदजी समवेत मंडपाच्या महाद्वारात आलेले. पूरे प्रजाजन को पता लग गया, जिन्होंने पूरा गांव पागल किया, और राजकुमार मंडप में आए हैं. ओ रंग भूमि आए दो भाई, असुरी सबसे निगाई, चले सकल राज पिसाई, बाल जुबान जत नर नारी. सेवक सब लई हंकारी, तुरत सकल सोकन
उचित सबन में काहू भूमि आए दो भाई आस सुनि सब दिन गाई बालकवान जट नर नारी संभालो बाबा विश्वामित्र को राम जी को संभालो लखन जी को संभालो सुरक्षित बन ले आओ उच्च मंडपकावर राम लक्ष्मण विराजमान आहे विश्वामित्र बाबा आले रामचंद्र जी त्यांच्यासोबत लक्ष्मण जी आले आनंद होत आहे आता आपापल्या आस्थावर देशोदेशीचे राजे बसले उच्च मंडपकार रामचंद्र जी विश्वामित्र विराजमान देशोदेशीचे राजे आपापल्या आस्थावर येऊन बसतात समोर धनुष्य ठेवला सीता माता माला घेऊन हातात उभी आहे राम लक्ष्मणाकडे पाहता जनक बोले बंदीजन आपला पण गाऊ बंदीजन म्हणजे मूळ पूर्वी गाणारे भाट आणि मग जनकाचे भाट उभे राहिले दोन हात वर करून सूचना देऊ लागले बोले हो बोले बंदी वचन कर सुन सब रचना वन विधेय कर करे हम पूजा उठा सहस्र दस एकही बारा लगे उठावन करई नटारा बोले बंदी वचन पर सुनऊ सकल महिपाल वन विधेय कर हर पूजा उठा सभी को बताना हमारा फर्ज है जनक जी के यहाँ बेटी जाने की माला पहनाएंगी राजा लोग चंद्रमा के समान धनुष्य आपके लिए राहु के समान जब सब राजा तैयारी करने लगे मुझ पर हाथ घुमाने लगे कमर कसने लगे महादेव जी का ध्यान करने के लिए जब बहुत सभी ने प्रयास किया लेकिन तिल के दाने के समान कोई हिला नहीं पाया सब राजा विचार कर रहे जनकाने 10,000 पैलवानांनी जर धनुष्य उडून आणला तर आपण 10,000 आहोत सगळ्यांनी आता तिकडे जायचं भूप सहस्र दस एकही बारा लगे उठावन टरहीन तारा लगईन सपुस सारण तेज गामी वचन सुनी मन तेजे बिगडत नाही रे चलो उठो 10,000 राजे धनुष्य उचलण्यासाठी उठले सीता माता सखीला म्हणली सखी आता 10,000 राजांनी जर एकटा धनुष्य उचलला मी नेमकी माळ कोणाला घालू बाकीच्या सखी म्हणली सीता घबराव मत तुला माहिती का 10,000चा अर्थ काय होतो 10 वर शून्य किती आहेत एक का दोन 10,000 एक शून्य एकावर किती शून्य आहेत गणित कसं आहे तुमचं रात्री इंदोरीकर मारले खरे ते नाही का बाकीचे शून्य कशात तुला माहिती का 10,000 यातला एकचा आकडा राम आहे बाकीचे राजे